हात काढा जरा या मठाच्या गादीवर आरूढ झाल्यानंतर श्री चंद्रवीर शिवाजी महास्वामीजी मठाच्या गादीवर आरूढ झाल्यानंतर त्यावरची परिस्थिती अतिशय आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती आणि त्याचबरोबर समाजामध्ये अंधश्रद्धा बळावलेली होती. ते पाहून त्यांना अतिशय उद्विग्न झालं, खंत वाटू लागली की आपला धर्म लोकांना समजलेच नाही. त्यामुळं मग त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी बराच प्रयत्न केला आणि त्यांच्या काळातच अंधश्रद्धा कमी होत गेली. पण खरा धर्म कळण्यासाठी त्या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हे ओळखून ग्रामीण भागातील मुलं शिकली पाहिजे. त्यासाठी घोटगी मठातील मजबूर गुरुकुल मठाची स्थापना करून आणि त्याचबरोबर सिद्धिंगाश्रमामध्ये मुलांची म्हणजे मुलं शिकली पाहिजे आणि त्या खरा धर्म कळण्यासाठी धर्माच्या अनुषंगानं प्रसार होईल या उद्देशानं बरेच विद्यार्थी आले आणि त्यामुळं त्यांनी युगलेश्वर रूप दाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे या मठाच्या माध्यमातून चंद्रवीर शिवाजी महास्वामीजींनी रोपटे लावले आणि त्यानंतर योगीराज शिवाजीमध्ये आज जवळजवळ 15,000 विद्यार्थी शिकत आहेत आणि या मठाच्या माध्यमातून 4 जगद्गुरू आणि जवळजवळ 200-250 जंगमपटू मठाधीश झालेले आहेत आणि जवळजवळ या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमध्ये 5,000 विद्यार्थी हे विद्या शिकून आपलं धर्मप्रसार करतायत. हे एवढं मोठंसं काम म्हणजे चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजी या काळात तिथं नसते तर एवढा विकास आध्यात्मिक, शैक्षणिक आणि धार्मिक आणि सामाजिक विकास करण्यामध्ये चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजी जो योगदान दिलेलं आहे त्याचं तुलना करता येणार. केवळ धर्म नव्हे तर समाजामध्ये जागृती होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जी प्रगती झाली ती अवर्णनीय आहे. आणि या निमित्तानं योगीराज शिवाचार्य महास्वामींनी 1996 पासून आत्मज्योतीच्या माध्यमातून जी आत्मज्योती आहे त्या आत्मज्योतीच्या जे किरणं निघतात त्या किरणाच्या माध्यमातून आपल्या मनात जे काही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहे ते दूर जाऊन मनाला एक शांती लाभते, समाज एकसंघ होतो. यासाठी आज जवळजवळ लाखो भक्तगण सोलापूर मठातून ते होडगी गावापर्यंत जात आहेत. म्हणजे या रस्त्यामध्ये ज्यावेळेस पदयात्रा होते त्यावेळेस रस्त्यामध्ये अनेक भक्तगणांसाठी प्रसादाची सोय केलेली आहे. या सर्व भक्तांना चंद्रवीर शिवाचार्य महास्वामीजींनी आशीर्वाद द्यावं आणि सर्व भक्तगणांनी या ठिकाणी येऊन पुनीत व्हावं आणि प्रसाद घ्यावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो. ओम शांती. ओम.
कृष्णा साडी सेंटर, महिलांचं माहेरघर व मुलांचं आकर्षक वस्त्रदालन. कंचीवरम साडी, पैठणी, कंची साड्या, कॉटन साडी, वर्कवपट्टू साड्या, इरकल, बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या, ड्रेस मटेरियल, जेंट्ससाठी पॅन्ट शर्ट, टोपी, टॉवेल, बेडशीट, चादर, सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज, जेंगीज, लाच्छा, ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध. एकदा अवश्य या आणि खात्री करा. कृष्णा साडी सेंटर, प्रोप्रायटर ममता कुमावत. संपर्क 8446 300221, गुरुनाथ नगर, प्लॉट नंबर 12, स्वागत नगर रोड, सोलापूर.